हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप कमी साहित्यातून कुरकुरीत आणि खमंग पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी कधीही घरी न पापड बनवणाऱ्यालाही अशा पद्धतीने सहज पापड बनवता येतील आणि पापडाची चव तर अप्रतिम होते. अगदी विकतच्या पापडापेक्षाही स्वादिष्ट असे पापड तयार होतात. घरच्या घरी बनवलेले हे पापड आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे अगदी कमी साहित्य वापरून तयार केलेले पापड हे चवीला, आरोग्याला आणि टिकाऊपणालाही उत्तम ठरतात. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. सर्वप्रथम ही डाळ एका परातीमध्ये काढून अर्धा ते 1 तास डाळीला आपण उन्हामध्ये ठेवूया. उन्हामध्ये डाळ ठेवल्यामुळे काय होते, डाळ अगदी बारीक दळून येते. त्यामुळे डाळ शक्यतो उन्हात वाळवत घालावी. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा जागा नसेल तर तुम्ही वाळत नाही घातली उन्हात तरीही चालेल. त्यानंतर डाळीला एखाद्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं, जेणेकरून डाळीला लागलेली धूळ किंवा कचरा असतो तो निघून जातो आणि आपले पापड चांगले पांढरे शुभ्र होतात. यानंतर डाळीला चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचं आणि गिरणीमधून पीठ बारीक दळून आणायचं. आता आपण पापड खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी कोणत्याही किराणा शॉपमध्ये सहज मिळणारा रामबंधू पापड मसाला घेणार आहोत. आता 1 किलो जर उडीद डाळ पीठ असेल तर 1 पाकीट असे प्रमाण घ्यायचे. इथे आपण 2 किलो उडदाच्या डाळीचे पीठ घेतले आहे, त्यामुळे आपण प्रथम 2 पाकीट एका भांड्यात काढून घेऊया. यामध्ये 2 ग्लास एवढे पाणी घालूया. मसाला आणि पाणी चांगले मिक्स करून घेऊया. कोणत्याही प्रकारे गुठळी राहता कामा नये. यानंतर यामध्ये 2 पळ्या एवढं तेल घालूया आणि भांडं गॅसवर ठेवून चांगली उकळी काढून देऊया. मसाल्यांना चांगली उकळी आल्यानंतर 1 ते 2 मिनिट उकळून देऊया आणि त्यानंतर गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतरही 1 ते 2 मिनिट आपल्याला चांगलं मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला थंड होऊन देण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. आता आपण मसाल्याला थंड होऊन देऊया. तोपर्यंत इथे मी परातीमध्ये उडदाच्या डाळीचं पीठ चाळणीने स्वच्छ चाळून घेऊया. गिरणीमधून पीठ दळून आणल्यानंतर कधीही पापड करण्याच्या अगोदर पीठ एकदा स्वच्छ चाळून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये एखादा डाळीचा कण किंवा कचरा असेल तर तो बारीक बारीक कण असेल तर ते निघून जातात आणि पापड आपले एकसारखे छान लाटले जातात. अशा पद्धतीने संपूर्ण पीठ चाळून घेतल्यानंतर आपल्याला थोडं पीठ पापडांना लावण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आहे. तर इथं मी एका कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून जर चुकून आपलं पीठ पातळ झालं तर त्याला लावण्यासाठीही असावं आणि आपल्याला पापड लाटण्यासाठीही थोडंसं पीठ लागतं. त्यामुळे पीठ बाजूला काढून ठेवायचं अगोदर. त्यानंतर पिठाचा दाखवल्याप्रमाणे साईडला पीठ करून मध्ये गोल तयार करायचा आणि त्यामध्ये आपण जो मसाला उकळून घेऊन थंड केलेला आहे तो घालून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने सगळा मसाला छानसा पिठामध्ये मिक्स करून घेऊया. हे बॅटर थोडंसं कोमट आहे, तोपर्यंत मसाला आणि पीठ आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊया. परंतु थोडं थंड झाल्यानंतर आपण हाताने चांगले एकजीव मिक्स करून घ्यायचं. इथे मी पापड भिजवण्यासाठी अगोदर 2 ग्लास पाणी घेतलं होतं आणि आता आपल्याला पीठ भिजवण्यासाठी 2 ग्लास एवढं 4 ग्लास पिठामध्येच आपलं पीठ भिजवून होतं. यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. दाखवल्याप्रमाणे थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे. पापडाचं पीठ भिजवताना नेहमी थोडंसं घट्टच पीठ भिजवायचं, जेणेकरून आपल्याला पापड चांगले लाटता येतात. यानंतर हे पीठ आपण एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवूया. इथे मी डब्यामध्ये हे पीठ भरलेलं आहे आणि 2 ते 3 तास भिजवून दिलेलं आहे. 2 ते 3 तास पीठ भिजवून दिल्यानंतर आपण या पिठाला आता थोडंसं मऊ करून घेणार आहोत. तर मी डब्यातून 1 किलो एवढा पिठाचा एक गोळा घेतला
त्याला परातीमध्ये ठेवलं, त्यावर थोडंसं तेल घातलं आणि एखाद्या बत्त्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ चांगलं कुटून घ्यायचं आहे. पीठ चांगलं कुटून घेतल्यामुळे काय होतं, पापड आपले छान लांबतात आणि तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर आपले पापड खूप छान फुलतात व खुसखुशीत होतात आणि खायला अगदी कुरकुरीत होतात. पीठ चांगलं 15 ते 20 मिनिट कुटून घेतल्यानंतर त्यामधून छोटासा गोळा घेऊया आणि दाखवल्याप्रमाणे त्याला अगदी थोडंसं तेल लावून लांबवून घ्यायचा व चांगला मऊ करून घ्यायचा. दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ छान मऊ करायचं आणि लांबवून घ्यायचं आहे आणि एखाद्या कॉटनच्या धाग्याच्या मदतीने आपल्याला एकसारख्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही चाकूच्या मदतीने कट केल्या तरीही चालतील, पण मी इथे कॉटनच्या धाग्याच्या मदतीने एकसारख्या लाट्या कट करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याला तेल लावून लांबवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला दोऱ्याच्या मदतीने त्याच्या एकसारख्या लाट्या कट करून घ्यायच्या. लाट्या सगळ्या कट करून झाल्या की छोट्याशा डब्यामध्ये भरून ठेवायच्या, जेणेकरून त्या कडक होणार नाहीत किंवा त्यांना हवा लागणार नाही. आणि एक एक करून आपल्याला ह्या सगळ्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत. डब्यामध्ये ठेवल्यामुळे लाटी अगदी सॉफ्ट राहते आणि पापड लाटताना तो आपल्याला इझी लाटला जातो. तर अशा पद्धतीने आता आपण पापड लाटायला घेऊया. इथं मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे किंवा त्याला लाटी म्हणूया. पापडाची लाटी घेतली, तिला अगोदर लाटून घेतलं तसंच आणि त्यानंतर थोडंसं पीठ लावून आपल्याला पापड लाटून घ्यायचा आहे. आपल्याला एकसारखा पातळ गोल पापड लाटून घ्यायचा आहे. पापड लाटताना मधून थोडंसं पीठ लावायचं आहे. अगदी थोडंसं पीठ आपल्याला पापडांना लावायचं आहे. जास्त पीठ लावलं तर आपले पापड लवकर खराब होतात, ते जास्त काळ टिकत नाही. आणि तेल जर जास्त लावलं तर आपले पापड काही दिवसानंतर त्यांचा कडवट असा वास येतो किंवा तेलकट असा वास येतो. त्यामुळे आपल्याला पापड लाटताना अगदी कमी तेल आणि कमी पीठ लावून पापड एकसारखा गोल आणि पातळ लाटायचा आहे. अशा पद्धतीने मी काही पापड लाटून घेतले आणि पुन्हा अशाच पद्धतीने पिठाचे गोळे तयार करून घेतले छोट्याशा. अशा पद्धतीने एकसारख्या सगळ्या लाट्या कट करून घेतल्या आणि डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि लागल तसं लाटी घेऊन गोल पातळ एकसारखा पापड लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी बरेचसे पापड लाटून घेतलेले आहेत आणि आता आपण राहिलेले पापडही लाटून घेऊया. पापड लाटताना अगदी पातळ लाटायचं आहे. बघा, हातावर घेतल्यावर माझ्या हाताची बोटं दिसतात इथपर्यंत पापड मी बारीक लाटून घेतलेला आहे. दाखवल्याप्रमाणे भरपूर असे पापड लाटून तयार झाले. 1 किलोच्या प्रमाणामध्ये 100 ते 120 पापड होतात. तर इथे 2 किलोमध्ये माझे 400 ते 440 एवढे पापड लाटून तयार झालेले आहेत. आता जसजसे आपले पापड सुकतील त्यावेळेला आपण त्यांना एकावर एक ठेवून घ्यायचं, जेणेकरून आपले पापड जास्त वाकडे तिकडे होणार नाहीत, अगदी सरळ राहतील. अशा पद्धतीने जसजसे पापड लाटून होतील तसतसे मी त्यांना एकावर एक ठेवून झाकून ठेवलेलं आहे आणि बाकीचे पापडही लाटून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे पापड लाटून घेण्यासाठी मला 4 ते 5 तास लागले. परंतु जर पापड लाटण्याचा चांगला आपला स्पीड असेल तर पापड त्या अगोदरही लाटून तयार होतात. अशा पद्धतीने जसजसे पापड सुकतील तसे मी काही कपड्यामध्ये झाकून ठेवले, तर बाकीचे पापडही आपण सुकवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपले सगळे पापड लाटून तयार झाल्यानंतर मी त्यांना एका कपड्यावर सुकवण्यासाठी ठेवलं आहे. एकसारखं त्यांना फॅनच्या हवेखाली सुकवून दिलं आणि ज्या वेळेला जास्त सुकून पापड वाकडे किंवा म्हणजे वाकडे तिकडे होण्यास सुरुवात झाली त्यावेळेला त्यांच्यावरती मी ओढणीने झाकून ठेवलं. या पापडांवरती मी ओढणी आणि व्हाईट कापडनी झाकून ठेवलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आणि चांगलं रात्रभर सुकून दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पापडांना उन्हामध्ये सुकवलं. कवळ्या उन्हामध्ये एक पापड ठेवायचा, उलट सुलट करायचा. अशा पद्धतीने 5 ते 10 मिनटं पापड उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे.
अशा पद्धतीने आपले पापड तयार झाले आहेत बघा. तेलामध्ये टाकताच छान फुलतात आणि कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने आपण काही पापड तळून पाहिलेले आहेत, तर खूप छान असे आपले पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हीही अगदी सोप्या साध्या पद्धतीने अगदी कुठलंही प्रमाण न घालता 1 किलोला 1 पॅकेट या प्रमाणात तुम्ही अशा पद्धतीने पापड तयार करून पहा. अशा पद्धतीने तयार केलेले आपले पापड बिलकुल तेलकट झालेले नाहीत. तर तुम्हीही अशाच पद्धतीने नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. धन्यवाद.